गंमत असते बघा ना, गमतीचाच भाग आहे, त्याच्याने सुरुवात करते. आपण एकतर बदली पाहुणा म्हणून येतो आणि आल्यानंतर प्रमुख वक्त्याचा अध्यक्ष होतो आणि अध्यक्ष म्हणून शेवटी मनोगत व्यक्त करावं लागतं आणि अध्यक्षाची चलबिचल सुरू होते की माझ्या महिला भगिनी उठतायत आणि मग अध्यक्ष सारख्या मंजुश्री ताईंकडे बघतात, ताई आवाहन करा. पण मला खूप आनंद होतोय, खूप मोठ्या संख्येने तुम्ही आहात, इथं उपस्थित आहात, खूप आनंदाने यात सहभागी झालात. तुमच्यासाठी मराठीची, मी अभ्यासक आहे मराठी भाषेची, तुमच्यासाठी, फक्त तुमच्यासाठी 2 ओळी लोकसाहित्यातल्या. एकटी मी गेली बाई, गौर से सुनिएगा, मागच्या ऐकताय ना, आवाज द्या. एकटी मी गेले बाई, झाड हल्ले नाही. एकटी मी गेले बाई, झाड हल्ले नाही. दुकटी मी गेले बाई, झाड हल्ले नाही. साऱ्या जणी गेलो आम्ही, झाड राहिले नाही. असे सगळेजण एक विचाराने एकत्रित आल्या ना, तर जे काही वातावरण असतं, जी काही गर्दी असते, जो काही जल्लोष असतो, तो हा असा असतो. आणि त्यासाठी मंजुश्री ताई तुम्हाला सलाम. जिद्द सोशल फाउंडेशन श्रीरामपूर आयोजित या जागतिक महिला दिनानिमित्तच्या कार्यक्रमात आताच खूप भरभरून, आतून आणि तळमळीनं जे बोलले ते आदरणीय माननीय माजी आमदार आदरणीय भानुदास मुरकुटे सर. या पिढीत जी तळमळ होती ना राजकीय क्षेत्रात किंवा समाजकारण करताना, ती तळमळ सांप्रत काळात दिसत नाही. म्हणून या पिढीतली माणसं जेव्हा बोलतात तेव्हा मी प्रचंड प्रचंड तन्मयतेने ऐकत असते. मला असा एक अनुभव, मी लातूरला गेले होते, मुरकुटे साहेब अहमदपूरला. तिथे मला काँग्रेसचे माजी खासदार होते, आमदार आठवत नाहीये, पण सांसद होते, बाळासाहेब जाधव, ते तिथे मला भेटले आणि तेही अशाच आणि एवढ्याच तळमळीने बोलत होते. सध्या नमस्कार करावे असे राजकीय पाय दिसत नाही, पण मी तिथे त्यांना नमस्कार केला मागच्या वर्षी. जी बांधिलकी आहे ना तत्वाशी, ती युनिक आहे, ती मला इथे पाहायला मिळाली. या कार्यक्रमाच्या संयोजक सौ मंजुश्री सिद्धार्थ मुरकुटे, अध्यक्षा जिद्द सोशल फाउंडेशन, संचालिका अशोक सहकारी साखर कारखाना अशोकनगर, मला निमंत्रित करणारी आमची मैत्रीण, खूप तळमळीने सकाळपासून ते इथे आहेत असं मला त्यांच्या बोलण्यातून कळालं, त्या प्राचार्या डॉक्टर सुनीता गायकवाड. त्यानंतर इथे उपस्थित चेहऱ्यांपैकी फार चेहरे माझ्या ओळखीचे नसतील, पण मी आता इथे थोडा वेळ बोलल्यानंतर ते चेहरे ओळखीचे होतील आणि मग पुढच्या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांची नावं घेईल. इथे माझ्याबरोबर उपस्थित असलेली तरुण तडफदार प्रशासकीय अधिकारी श्वेता, तिच्या बाबांच्या बोलण्यातून इतका अभिमान झळकत होता. हे छान आहे ना, प्राऊड फील होतं आई वडिलांना, मुलांनी असं काहीतरी करावं. तुम्हाला खूप छान वाटलं बेटा तुझ्या बरोबर इथे बसताना. तिला भारावून आलं बरं का शिंदे साहेब, तिला आतून भरून आलं. त्यानंतर मला ओळखीचा आणखी चेहरा आहे, नगरमध्ये मी 5व्यांदा येते व्याख्यानाच्या निमित्तानं. नगरकारांवर प्रेम आहे खूप, तेही माझ्यावर खूप करता, माझ्या बोलण्यावर करता. तुमसे मिलना बातें करना बड़ा अच्छा लगता है. तर इथे प्रिस्का मॅडम आहे तिथं, ज्यांचा सत्कार केलेला आहे. तर मी आशा अंकुरच्या कार्यक्रमातही आले होते 2 ते 3 वर्षांपूर्वी. तर सातत्याने प्रवरानगरमध्ये आले होते, शिवाजीराव काकड यांच्या संस्थेत आले होते फार्मसी कॉलेजला. सातत्याने नगरशी माझा संपर्क आहे, नाशिक ते नगर असा प्रवास होत असतो. आज या निमित्ताने मी तुमच्या पुढ्यात आहे. जागतिक महिला दिन आहे आणि त्यानिमित्तानं हा कार्यक्रम होतो आहे. तर एक कवितेने सुरुवात करेन. जगणं विसरू नकोस सखे, ऐकतेस ना, ए सखे ऐकतेस ना, सखे जगाकडे रोज नव्याने बघणं विसरू नकोस. सखे तू मुक्तपणे तुझं जगणं विसरू नकोस. सखे जगाकडे रोज नव्याने बघणं विसरू नकोस. सखे तू मुक्तपणे तुझं जगणं विसरू नकोस. तुला निराश करणारे अनेक क्षण येतील, तुला निराश करणारे अनेक क्षण येतील, पायात पाय घालून पाडणारे अनेक जण येतील. हा अनुभव खूप जणांनी घेतला असेल, मीही घेतला. तुला निराश करणारे अनेक क्षण येतील, पाय घालून पाडणारे अनेक जण येतील. त्यांना घाव
वापरून तुझं तू चालणं विसरू नकोस. निसखे तू मुक्तपणे तुझं जगणं विसरू नकोस. तुझं कौतुक प्रत्येकाला, तुझं कौतुक प्रत्येकाला इथं रुचेलच असं नाही आणि कौतुकासाठी तुझं नाव सुचेलच असं नाही. तुझं कौतुक प्रत्येकाला इथं रुचेलच असं नाही आणि कौतुकासाठी तुझं नाव सुचेलच असं नाही. कौतुक राहू दे ग, कौतुक राहू दे ग, काम करणं विसरू नकोस. निसखे तू मुक्तपणे तुझं जगणं विसरू नकोस. तुला सुद्धा मन आहे त्याचा विचार कर. मी मुरकुटे साहेबांच्या एका विधानाशी असहमत आहे. ते म्हणाले 5:30 वाजले, अर्थात ते खूप चांगले हे तुम्ही म्हटलं की बायकांना घरी जायला पाहिजे महिलांना, पण जाऊ द्यात साहेब, आज एक दिवस आमच्यासाठी असू दे, एक दिवस आपल्यासाठी असू दे. नाहीतरी इतरांच्या सगळ्या गोष्टी सेवा आपण करतच असतो, पण मला सुद्धा आवड निवड आहे हे विसरून जातो. बरं, पुढच्या ओळी घेण्यापूर्वी फक्त एक प्रश्न विचारते, चटकन सांगायचं दुसऱ्या सेकंदाला. तुम्हाला आवडणारी भाजी कोणती? हे 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 हसायला लागले, सांगा भाजी. नाही, दुसऱ्या सेकंदाला म्हणले होते. एकीलाही स्वतःची आवडणारी साधी भाजी सांगता आली नाही, कारण आम्ही एवढ्या वर्षाच्या संसारात स्वतःची आवडणारी भाजी सुद्धा विसरून गेलो. यांना हे आवडतं करू देत बाई, पोराला हे चालणार नाही हे करते बाई. अगं बाई, तुला काय आवडतं? मी साधा प्रश्न विचारला, मी गणिताचा मोठा प्रश्न विचारला नाही, मी पाढाई विचारला नाही, मी सूत्र विचारले नाही, मी फक्त म्हणाले तुमची आवडती भाजी कोणती? कुणाला सांगता आली नाही, तुम्ही आठवली, तुम्ही विचार केला. म्हणून मी पुढे म्हणते, तुला सुद्धा मन आहे याचा विचार कर. तुला सुद्धा मन आहे याचा विचार कर. बदलणाऱ्या मानसिकतेचा जोरात प्रचार कर. काळजापासून माया तुझी झरणं विसरू नकोस. काळजापासून माया तुझी झरणं विसरू नकोस. निसखे तू मुक्तपणे तुझं जगणं विसरू नकोस. रडावंसं वाटेल तेव्हा रडवून मोकळी हो. रडणारी माणसं फार स्वच्छ मनाची असतात बरं. ज्यांच्या डोळ्यात टचकन पाणी येतं ती माणसं खूप नितळ मनाची असतात आणि काही नुसती दगड असतात. कोणी मरून पडलं तरी डोळ्यात पाणी येणार नाही. रडावंसं वाटेल तेव्हा रडून मोकळी हो. लढावंसं वाटेल तेव्हा लढून मोकळी हो. रडावंसं वाटेल तेव्हा रडून मोकळी हो. लढावंसं वाटेल तेव्हा लढून मोकळी हो. रडण्यामध्ये तुझं तू, लढणं विसरू नकोस. निसखे तू मुक्तपणे तुझं जगणं विसरू नकोस. रडणाऱ्या बाया रडू शकतात बरं का, कारण रडणारी माणसं संवेदनशील असतात. काळजाला जेव्हा लागतं तेव्हा ते पेटून उठतात. तेव्हा जर कुणाच्या डोळ्यात टचकन पाणी येत असेल तर कमजोर समजू नका, संवेदनशील आहात. आणि वेड्या माणसांनी जग बदलवलं माहितीये ना, इतिहास घडवलाय वेड्या लोकांनी. तुला कुणाला पुरावे द्यायची गरज नाही. पुरुष जब देर से घर पे लौटता है, उसे देर हो जाती है, तब पत्नी को चिंता होती है. पर पत्नी जब लेट घर पे आती है तो पति शक जताता है. बघा, मानसिकता गोष्ट एकच आहे, क्रिया एकच आहे, कृती एकच आहे, पण बघा मानसिकता कशी वेगळी आहे. तुला कुणाला पुरावे द्यायची गरज नाही. तुला कुणाला पुरावे द्यायची गरज नाही. कुणासाठी तुला परतून यायची गरज नाही. ध्येयासाठी पुढे पुढे चालणं विसरू नकोस. निसखे तू मुक्तपणे तुझं जगणं विसरू नकोस. तुझं जगणं विसरू नकोस. तुझं जगणं विसरू नकोस. ही कविता आहे गुरुराज गर्देंची. मला ही कविता यासाठी पण आवडते की एका पुरुषानं बाईचं मन समजून एवढी तंतोतंत लिहिली आहे, इथं बाईला बाई समजेना. श्वेता म्हणाली गॉसिपिंग, अरे गॉसिपिंग के लिए तो बहुत बदनाम है हम लोग. वेळ मिळाला की चुकल्या, वेळ मिळाला हे गॉसिपिंग नका करू. हे बाईला बाई मदत करणार नाही, पुरुषाला एकवीस मदत करेल. बाईच्या चांगल्या चुकल्या गॉसिपिंग पुरुषाला सांगेल. आणि मग कशाला गळे काढायचे, आमच्यावर अन्याय होतात, अत्याचार होतात, महिला दिन साजरा करायचा. तो फक्त खेळापुरता, मनोरंजनापुरता, एकत्र यायला. अरे हे टिकायला नको हे नातं. बाई बाईला समजून घेऊ शकते, लक्षात घ्या. बाई बाईला समजून घेऊ शकते, पण त्याच्या उलट होतं. बाईनं बाईला हात द्या, बाईनं बाईला साथ द्या, लक्षात घ्या. तेव्हा खरा महिला दिन आपण साजरा केला असं होईल. ही जी आहे ना, माझा परिचय करताना 2-3 वेळा
निवेदिकेनं आणि मुरकुटे साहेबांनी पण सांगितलं. मी हा एक पात्री प्रयोग करते. मी अरुणा बोलते. अरुणा शानबाग किती जणींना माहिती आहे? ते पुस्तकही मी लिहिलं नंतर. अरुणा शानबाग प्रिस्का मॅडमला माहिती असेल. मेडिकल फील्ड मधलं कोणी आहे? येस, तुम्हाला माहिती आहे. स्टाफ नर्स वगैरे आहात? नाही, वाच. आशा, येस, मला तिथे ऐकलंय तुम्ही. ओके. अरुणा शानबाग ही परिचारिका होती केएम हॉस्पिटलला मुंबईला. तिच्यावर तिथल्याच एका वॉर्ड बॉयने बलात्कार केला, अत्याचार केला. तेव्हा तिच्या मेन्सेस सुरू होत्या. अनैसर्गिक अत्याचार केला तिच्यावर आणि ती तशीच पडून आहे. तरी त्याला वाटलं की कुठेतरी धुगधुगी यायच्या, जिवंत आहे अजून. तिथे डॉग हाऊस असायचं, तेव्हा डॉगचा वॉर्ड असायचा. डॉगवर उपचार व्हायचे, कुत्र्यांवर. त्या कुत्र्यांना बांधायला असलेली लोखंडी साखळी त्याने उचलली आणि त्या लोखंडी साखळीने तिचा कर्कचून गळा आवळला. तिचा गळा आवळल्यानंतर तिच्या मेंदू जी प्राणवायूचं वहन करणारी जी नस असते ती नस चोकअप झाली आणि ती बनली जिवंत प्रेत. किती वेळ माहितीये? किती वर्ष माहितीये? 42 वर्ष. किती वर्ष कोमात होती ती? 42 वर्ष कोमात होती. एकाच जागेवर, एकाच परिस्थितीत, एकाच काळात. काहीच कळत नव्हतं तिला. कुठेतरी श्वासांची दुगदुगी सुरू आहे म्हणून, कुठेतरी छताकडे पाहते. तिला सेन्सेशन कसलंच नाही. तिला स्पर्श पण जाणवत नाही. तिला चव जाणवत नाही. तिला काहीच दिसत नाही. तिला आवाज ऐकू येत नाही. नुसती प्रेतासारखी जिवंत प्रेत. आता तुम्ही म्हणाल मॅडम जिवंत आणि प्रेत कसं असू शकतं? आता तुम्ही कल्पना करा म्हणजे काय असेल. आणि तिच्यावर जेव्हा अत्याचार झाला त्याच्या 8 दिवसांनी तिचं लग्न होणार होतं. तुम्ही म्हणाल मॅडम तुम्हाला कोणी सांगितलं? पिंकी विराणीचं अरुणा स्टोरी नावाचं पुस्तक आहे, अरुणाची गोष्ट. मी काय म्हटलं, बाई बाईला अधिक चांगल्या पद्धतीनं समजून घेऊ शकते. 42 वर्ष अरुणा काहीच बोलली नाही. मग मी काय लिहिलं हे? मी कसं काय लिहिलं हे? मी तिच्या मौनाचं भाषांतर केलं. मौनाचं भाषांतर. मी तिच्या मौनाचं भाषांतर केलं आणि काय वाटत असेल तिला, काय वाटत असेल, काय विचार तिची विचारबुद्धी पण थांबली होती सगळं कोमात गेल्यानंतर. तिला काय वाटलं असेल एक्झॅक्ट ते सांगण्याचा, मांडण्याचा हा प्रयत्न मी गेली 10 वर्ष करते. अरुणा शानबाग गौड सारस्वत ब्राह्मण होती, हुबळीची, कर्नाटकची. हा एक पात्री प्रयोग मी करते. मी जिजाऊ, महाराष्ट्राचं भूषण मॉरिशसला करण्याची संधी मिळाली. त्यानंतर मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. हा एक पात्री प्रयोग मी करते. बाई बाईला समजून घेऊ शकते, तिची वेदना समजून घेऊ शकते, मांडू शकते, प्रेरणा देऊ शकते. हेच मुळात आम्ही विसरलोय. मी काही खूप मोठं काम करत नाही. माझ्या परीने जे होतंय ते मी करते. तशी प्रत्येकाची एक कॅपॅसिटी असते. प्रत्येक जण करू शकतो, पण आमची इच्छाशक्ती नसते. आम्हाला खूप मजा येते दुसऱ्याची मोठी रेग पुसायला. इतकी मजा येते ना आम्हाला. आमच्याकडे खूप ऊर्जा असते, पण आम्ही काय करतो, शेजारची रेग मोठी आहे ना ती पुसण्याचा प्रयत्न करतो आणि इतकी ऊर्जा घालवतो त्याच्यात. पण ती सगळी ऊर्जा स्वतःची रेग मोठी करण्यात घालवली तर काय किती छान होणार आहे. पण नाही, कुणी पुढे जायला लागलं की आम्ही मागे खेचू लागतो आणि एखादा पुढे जाऊ लागतो. आता इथे बसलेल्या कितीतरी महिला माय भगिनींनी हा अनुभव घेतला असेल. तुम्ही कर्तव्यवान असाल, तुम्ही कर्तृत्ववान असाल, तेव्हा तुम्हाला सगळ्यात जास्त विरोध होतो. तुम्ही बधीर असाल, तुम्ही होयबा असाल, तुम्ही बाबा वाक्यम प्रमाणम मानणारे असाल, तुम्ही होला हो म्हणत असाल, तुम्ही बुद्धी गहाण ठेवली असेल, तुम्ही फक्त समोरच्याचं ऐकत असाल, तुम्हाला तुमचं मत नसेल, तुम्हाला तुमची भूमिका नसेल, तुम्हाला निर्णय क्षमता नसेल, तर तुम्ही खूप आवडता लोकांना. विरोधच नाही. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. हे असं समाधान. तुमची भूमिका मत असलं की तुम्हाला अधिक विरोध होतो, कारण तुम्ही त्या 4 लोकांमध्ये उठून दिसता आणि मग तुम्हाला मागे खेचण्याचे प्रयत्न होतात. मागे हटायचं नाही. जर तुम्हाला माहिती असेल मी योग्य ट्रॅकवर आहे, मागे हटायचं नाही, अजिबातच नाही. तुम्ही पुढे जायचं. तुम्हाला विरोध करणारे तिथंच असता. तुम्ही खूप पुढे निघून जाता आणि वळून बघता, तेव्हा तुम्ही खूप मोठा प्रवास करून गेलेले असता आणि ते आहे तिथंच असतात. जेव्हा तुमचा गौरव होईल तेव्हा तुमच्या विरोधकांना विसरू नका. जेव्हा तुम्हाला पुरस्कार मिळेल, तुम्हाला सन्मान मिळेल, तुमचं नाव होईल, सगळ्यात आधी आभार आपल्या विरोधकांचे मानायचे. लक्षात ठेवा. येस, त्यांचं नाव
कोणीतरी की तुम्ही होतात निंदकाचे घरा असा विषय जाईल. रवींद्र कुंवर नावाचे एक हिंदीतले कवी आहेत साहेब, ते खूप छान ओळी आहेत त्याच्यात. पुरुष असून त्यांनी स्त्रीबद्दल लिहिलेल्या ओळी आहेत. मंजुषा ताई तुम्ही या ना समोर जरा. नाही तुम्ही या प्लीज प्लीज या या इथे या. नाही मला तुमचं एक्सप्रेशन पाहिजे. असं काय करायचं? खरा लीडर हा असा असतो बरं का, सगळ्यांच्या मागे थांबतो तरी ते तिथे बसणारच नाही. तर त्यांनी खूप मोठा गोतावळा जमवलाय, साधी गोष्ट नाहीये बरं. एक आवाज द्या तुम्ही गल्लीत उभं राहून, किती लोक येतात तुमच्या मदतीला बघा. जेव्हा आपण काही लोकांची जबाबदारी घेतो तेव्हा लोक आपल्यावर प्रेम करू लागतात. जेव्हा आपण लोकांची काळजी घेऊ लागतो तेव्हा लोक आपल्यावर प्रेम करू लागतात. हे असं रवींद्र कुंवर यांच्या ओळी तुम्हाला सांगते मी, हिंदीतल्या, पुरुष असून लिहिले आहेत, बाईसाठी लिहिले आहे. किती सुंदर आहे बघा. ते म्हणतात औरतें बहुत अच्छी होती है. गौर से सुनिएगा. ते फोन एकदा सायलेंट करा बरं तुम्ही, आम्हाला भानच राहत नाही तो फोन. औरतें बहुत अच्छी होती है जब वो हाँ में हाँ मिलाती है. औरतें बहुत अच्छी होती है जब वो हाँ में हाँ मिलाती है. औरतें बहुत बुरी होती है जब वो सोचने लगती है, समझने लगती है और खड़ी होके बोलने लगती है. बाई खूप चांगली असते जोपर्यंत ती होला हो म्हणते. बाई खूप वाईट असते जेव्हा ती बोलू लागते, स्पष्ट बोलू लागते. आणि परखड बोलणारी बाई या व्यवस्थेला कधीच आवडलेली नाही. लक्षात घ्या, सत्य बोलणारी बाई या व्यवस्थेला कधीच आवडलेली नाहीये. हा इतिहास आहे इथला. इथे मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. फक्त माझ्यापेक्षा काही बाबी तुम्हाला अधिक माहिती असतील ते मला नंतर सांगा माझं व्याख्यान संपल्यावर. मी शिकेन तुमच्याकडे. कुणीच परफेक्ट नाहीये इथे कुणीही परिपूर्ण नाही. आणि हे ज्याला कळतं त्याच्याकडे मॅच्युरिटी आहे असं समजावं. नाहीतर आपण बघतो उथळ पाण्याला खळखळाट फार असो. मैत्रिणींनो, आपण आपल्या दिसण्याची काळजी घेतो तशी असण्याची अधिक काळजी घ्यायला पाहिजे. तुमचं असणं सुंदर असलं ना, तुमचं दिसणं आपोआप सुंदर होतं. तुमचं असणं, तुमचे विचार खूप छान आहेत. तुम्ही दिसायला कसे असू दे, साधारण त्या भावसार मॅडम सारख्या सुंदर नसू दे, कुठे गेलं त्या कलाकार आहेत. पण तुमचा आत्मविश्वास, तुमचे विचार, इतरांशी वागण्याची पद्धत छान असेल ना, तर तुमचं ते आतमधलं सुंदर असणं रिफ्लेक्ट होतं, रिफ्लेक्ट बाहेर. आणि तुम्ही सुंदर दिसू लागता, प्रचंड सुंदर दिसू लागता. मी श्रीरामपूरमध्ये आले आणि दिशाचं नाव घेईनच मी, दिशा पिंकी शेख. मला तुमचा यासाठीही अभिमान वाटतो आहे. आपली पहिलीच भेट आहे, पण तुम्ही सगळ्यांना सामावून घेतलं या मंचावर. इथे खुशी आहे. खुशीला मी दिशाच्या वॉलवर पाहिलंय. दिशा पिंकी शेख, मी तर म्हणते महाराष्ट्राचा अभिमान आहे. तिला ऐकण्यात परवडी असते हो. मी माझ्या 2 कार्यक्रमात तिला बोलवलंय. ती जो विचार करते ना तो काळाच्या पुढचा आहे. मी डॉक्टरेट आहे, मी तो विचार करू शकत नाही. पोस्ट डॉक्टरेट काय, डॉक्टरेट काय मान्य करेल तशी दिशा बोलते, शमीभा बोलते. माझ्या भावना तिच्याकडे पोहोचव. खुशीने इथे रांगोळी काढली आणि त्याच्यासाठी तिचा सत्कार झाला. मी आल्यापासून बघत होते आणि मी बघितलं या मुलीला कुठेतरी आणि मग मला ते आठवलं. तिचा सत्कार करताना मी ते बोलले. हे बघा, आपण सातत्याने या गोष्टीसाठी रडत राहतो, ओरडत राहतो की महिलांवर अत्याचार होतात आणि ते खरं पण आहे. पण आपण हे रडणं ओरडणं पारलिंगी व्यक्तीसाठी नाही, थर्ड जेंडरसाठी कधीच नाही. कधी विचार केला का? ते बाजार मागतात, ते भिक्षा मागतात, त्यांना कोणी नोकरी देत नाही, काम देत नाही. एक व्यक्ती म्हणून आपण त्यांचा विचार केलाय का? म्हणजे आपण पुरुषांना म्हणतो आमचा व्यक्ती म्हणून विचार झाला पाहिजे, तर मला असं वाटतं थर्ड जेंडरचा सुद्धा व्यक्ती म्हणून विचार झाला पाहिजे. हे आपण करत नाही. 75 वर्ष झाले. 75 वर्ष बुद्धिमत्ता, प्रतिभा, गुणवत्ता त्यांच्याकडेही आहे, पण आपण त्यांची माणूस म्हणून अजून गणनाच केलेली नाहीये. खूप मोठी चूक करतोय. आणि मग आपल्याला नैतिक अधिकार आहे का आमच्यावर अत्याचार होतात आणि पुरुष असं बोलतात, हे करतात, हे बोलण्याचा नाही. आपण सगळ्यांचा व्यक्ती म्हणून विचार केला पाहिजे. हे इथं मी अधोरेखित करेन. मी सांगत होते की तुमचे विचार काय आहेत. तुमचे विचार काय आहे त्याच्यावरून तुमचं दिसणं मॅटर करतं. कारण तुमचं आतून स्वच्छ सुंदर असणं रिफ्लेक्ट होतं तुमच्या चेहऱ्यावर आणि तुम्ही सुंदर दिसू लागतात. तुमच्या घरात निर्णय तुम्हाला विचारले जातात का ग बायांना? तुमच्या घरातले निर्णय खोटं नाही हो, हसताय गालातल्या गालात काही जणी. इथं म्हण बाई कार्यक्रमात आली तर हो म्हण. कुठे जातेस?
तुम्हाला तुमचं मत विचारलं जातं का? घरातली छोट्यातली छोटी किंवा मोठ्यातली मोठी गोष्ट घ्यायची आहे, एखादी निर्णय घ्यायचा आहे, तुमचं मत विचारलं जातं का? किती जणांच्या सातबाऱ्यावर तुमची नावं आहेत का बायानो? आहे. एक केस भेटली बघ. बसा बसा बसा. कुठे चालला? शेतीचा शोध कुणी लावला? शेतीचा शोध कुणी लावला? मला वाटलं ते सांगायलाच येत आहे की सातबाऱ्यावर माझं नाव आहे ना. त्या उठून पुढे आल्या. किती छान आहे, ऐकायला त्या पुढे आल्या. किती जणींच्या घराच्या शेताच्या सातबाऱ्यावर तुमची नावं आहेत? नसतील तर एक गंमत सांगते. चेक करून घ्या लगेच. इथून डायरेक्ट आपल्याला वकिलाकडे जायचंय. काय तुम्ही महिला दिनाच्या कार्यक्रमातून मला शोधत येतील तुमच्या घरचे, कोण बाई आली पेटावून नेली तर नाही. मी एक गोष्ट सांगते तुम्हाला. शेतीचा शोध कोणी लावला? बाईनं लावला शेतीचा शोध. आधी माणसाची गोष्ट इयत्ता तिसरीत शिकलाय तुम्ही ना. तो शिकारीसाठी बाहेर जायचा. ती गुहेच्या द्वाराजवळ बसलेली असायची त्या गर्भारपणात, आणि मग खाल्लेल्या फळांच्या बिया ती मातीत टाकायची. पावसाळा लागला की मातीत ती बीज रुजायची, त्याला अंकुर फुटायचा आणि त्याचं झाड व्हायचं. हे तिचं निरीक्षण आहे. तिनं शेतीचा शोध लावला. आणि इथली पितृसत्ताक पद्धती इतकी दांभिक आणि भामटी आहे. तिने शेतीचा शोध लावला आणि शेतीच्या सातबाऱ्यावरून तिचं नावच आम्ही गायब केलं. मालेगावला माझा एक कार्यक्रम होता, शेतकरी मेळावा होता, आणि तिथे हा प्रश्न मी विचारला. सगळ्या शेतकरी महिला होत्या. तुम्ही तरी काही शहरी भागातल्या आहात, नोकरी करणाऱ्या आहात, व्यावसायिक आहात. तिथं मी हा प्रश्न विचारला आणि त्या बायांपैकी एक बाई उठली जी सासू होती, आणि ती म्हणाली, दादा एकटीच बाई, एवढ्या मेळाव्यात 5,000 होत्या त्या महिला. तर ती म्हणाली, मी जितकी हाय तवर माझ्या सुनांची नावं लावून घेतली दोन्ही. माझं बी लावलंय, माझ्या सुनांची बी लावलंय. बाईनं लीड घेऊन पुढे आलं पाहिजे, लक्षात घ्या. माझं नाही तर सुनेचं कसं काय लक्षात घ्या पुन्हा. बडे माझ्या सुनांचं आणि माझी नावं मी आत्ताच लावून घेतलेली आहेत. ही सजगता 5,000तल्या फक्त एका बाईकडे होती. आम्ही शिकलो तरी आम्हाला अजून ते भान नाही. बघा बरं. आपलं दिसणं खूप मॅटर करतं. मी म्हटलं तुमचं असलं त्यापेक्षा जास्त मॅटर करतं. तुम्ही छान राहता, प्रेझेंटेबल राहता, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो. आणि कोणी म्हणत असेल, बाई एवढी नटते, तासभर लागत असेल तिला नटायला, तयारी करायला, लागू दे. तिला म्हणायचं ठामपणे, लागू दे, माझा वेळ जातो. आणि चांगलं राहण्यासाठी अक्कल लागते. मी कशी छान दिसेल, मी कशी प्रेझेंटेबल दिसेल, मी कशी चालले वागले बोलले म्हणजे चांगली दिसेल, याच्यासाठी बुद्धी लागते. मी तर म्हणते मुळात प्रेम करायला बुद्धी लागते, द्वेष करायला बुद्धी लागत नाही. प्रेम करायला बुद्धी लागते. एखाद्या व्यक्तीला ती मला का आवडावी, मी तिच्यावर का प्रेम करावं, तिची कसली प्रशंसा करावी, मला का तिच्याशी बोलावं असं वाटतंय, तिची काय गुणवत्ता आहे, बुद्धीचं काम आहे ना. आणि द्वेष आणि भांडणं करायला लागते का बुद्धी? एक आपण शब्द बोलला, शिवी हाणली, भांडणच काय आगापिछा हात पाय त्याला काहीच नाही. द्वेष करायला बुद्धी लागत नाही, प्रेम करायला बुद्धी लागते. आपल्यामध्ये गुणग्राहकता असली पाहिजे. गुणग्राहकता. एखादीने चांगली गोष्ट केली की तिचं कौतुक करता आलं पाहिजे. पण महिलांमध्ये हे दिसत नाही. आली मोठी, लय भारी, माहिती नेहमीच आहे, याच्यापेक्षा तर ती भारी करते. अगं ती करते, तू नाही करत, तुला येत नाही ना ते. गुणग्राहकता असली पाहिजे की नाही आपल्याकडे. एखाद्याने छान गोष्ट केली त्याचं भरभरून कौतुक करता आलं पाहिजे. आणि तुम्हाला जर इतरांचं कौतुक करता येतं तर तुम्ही खऱ्या अर्थाने माणूस आहात, लक्षात घ्या. नाहीतर तुमच्या मनाला कीड लागली आहे. माणसं किडतात, माणसांची मनं किडतात. गंगाधर गाडगिळांचं एक कथा आहे, किडलेली माणसं. हो, माणसांच्या मनात वाईट विचार येऊ लागले की माणसांची मनं किडू लागतात. मग आपली मनं किडकी नासकी आहेत का बघा बरं. हे आपल्याला आता चाचपून पाहावं लागेल. आशावादी असलं पाहिजे आपण. आशावादी. आपण खूप लवकर निराश होतो. आणि आता या स्मार्टफोनच्या जमान्यात तर आज आत्ता ताबडतोब पाहिजे असतं आपल्याला. लगेच तू कुठे, फोटो पाठव, तू कुठे, व्हिडिओ कॉल कर, लगेच. संयम संपला. संयमच नाही, पेशन्सच नाही, अजिबात
आपली मुलं पण आपल्याकडून तेच घेऊ लागलीत आता. ते म्हणते इंटरनेट कनेक्शन घे, नाही तर जीवच देतो. स्मार्टफोन मध्ये हा गेम डाउनलोड करून दे, नाही तर मी वरतून उडीच घेतो. हे कुठून आलंय? संयम विसरत चाललोय आपण, संयम विसरत चाललोय. संवाद खूप कमी झाला आपला. आपापसात आपण बोलणं विसरलोय, आदान प्रदान विसरलोय विचारांचं. आणि आणखी एक गोष्ट, सगळ्यांना बोलायचंय, सगळ्यांना बोलायचं असतं, ऐकायचं कुणालाच नसतं. आता पण तेच सुरू आहे, आता पण ते सुरू आहे. बोलायचं सगळ्यांना आहे, ऐकायचं कुणालाच नाहीये. बोलना हर कोई चाहता है, सुनाना हर कोई चाहता है, सुनना कोई नहीं चाहता. असं कसं झालं? सगळे बोलू लागले. कुणाला तरी ऐकावं लागेल ना, कुणाला तरी ऐकावं लागेल. सुनाना हर कोई चाहता है, सुनना कोई नहीं चाहता. माझ्या आईसह माझ्या घरात माझ्या भावाला अशी सूचना दिलेली मी ऐकलेली नाहीये. काय की चाललाय ना शाळेत कॉलेजात, सरळ पाहायचं, खाली नजर, जायचं यायचं, कुठल्या मुलीची छेड काढणार नाही, सरळ घरी येशील, चकाट्या पिटत बसणार नाही, सरळ घरी येशील. अशा सूचना तुमच्या घरातल्या पुरुषांना दिल्या का कुणी? माझ्या ऐकिवात नाही. मुलीला घरात निघताना मात्र चांगली गोष्ट आहे, बंधनं आणि शिस्त दोघांना सारखी पाहिजे. तिला मात्र 100 वेळा बस इतक्या वाजता येते, तिला 2 मिनिटं जरी लेट झाला तर कुठे होती? 7च्या आत घरात पाहिजे. हो, 7च्या आत घरात पाहिजेच ती, प्रश्नच नाही. पण ज्याच्यामुळे धोका आहे त्याला आधी बोलवून घ्या ना घरात. आपल्याकडे अन्याय अत्याचार झाल्यावर मान खाली घालून आयुष्यभर वागणारी बाई असते, तो ताठ मानेने फिरतो. बिल्किस बानोचं एक प्रकरण आहे, आता नुकतंच झालं, कोर्टाचा निकाल लागला, गोध्रामध्ये झालं. त्याच्यानंतर अरुणा शानबागचं उदाहरण आहे. ती 2015ला वारली आणि ज्याने तिच्यावर अत्याचार केला तो आजही जिवंत आहे, मजुरी करतो. त्याने मरावा असं मी म्हणत नाही, पण तुम्ही तफावत लक्षात घ्या. बाई किती खचते, कुसुम कोमल आहे म्हणतीचं, संवेदनशील नाही ती प्रचंड, ती कोमात गेली, तो आजही जिवंत आहे. कसली शिक्षा ही तिने न केलेल्या गुन्ह्याची. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पूर्वग्रह दूषित हा खूप मोठा आजार आहे, भयंकर आजार आहे. तुमची माझी ओळख नाही, पण माझ्याविषयी कोणीतरी तुम्हाला सांगतं फार दीडशानी होती. गायकवाड मॅडम बोलू नका तिला, फार दीडशानी होती. गायकवाड मॅडमचा माझा परिचय नाही तरी मॅडम म्हणतील दीडशानी होती, बोलवायचं नाही. पण मॅडमचा माझा जेव्हा संवाद होईल, अरे काय नाही, सर्वसाधारण महिलेसारखी 4 गोष्टी चांगल्या सांगून गेली, 4 गोष्टी शिकून गेली, मोकळेपणाने बोलली. जोपर्यंत त्या माझ्याशी बोलत नाही तोपर्यंत मी काय त्यांना कळणार नाही. तद्वत तुम्ही एखाद्याशी जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत तुमच्या मनात त्याच्याविषयी गैरसमज निर्माण करून घेऊ नका. आपल्यातल्या खूप जणांचे संवाद यामुळे फुटतात, संपतात. पूर्वग्रह दूषित असणं, गैरसमज असणं. तुमच्यातली एक तरी कला जोपासा. कला जीवन सुंदर करते. मला अभिनयाचा नाद आहे, मला अभिनयाचा छंद आहे, मला लिहिण्याचा छंद आहे, मला बोलण्याचा छंद आहे. मी कुठे कुठे लांब फिरले नुसतं बोलण्यासाठी, नुसती बोलण्यासाठी कितीतरी लांब फिरले असेल मी. ऊन वारा पाऊस. रायगडमध्ये गेले होते दादा, 48 सेल्सिअस तापमान होतं, भर उन्हाळ्यात. जयंतीचा कार्यक्रम होता बाबासाहेबांच्या आणि तिथे बोलले. वरती पत्र्याचा हॉल पूर्ण, ही घामाघूम, सगळा मेकअप धुवून निघालेला, त्याचंही जाऊ देत. आणि एवढी घामाघूम, रायगडमध्ये एवढं ऊन. बोलण्यासाठी मी कुठे कुठे गेली असेल, कारण माझं बोलण्यावर प्रेम आहे, माझा संवादावर विश्वास आहे. बोलणं विसरून गेले. ही माझी कला आहे, मी जोपासली. तुमच्यामध्ये हिडन टॅलेंट मिनिमम एक तरी असतं. आता मी जेव्हा या हॉलमध्ये आले तेव्हा सुरू होतं काहीतरी बारीक दळण दळा दळा, काहीतरी बारीक दळण दळा, असा काहीतरी गेम सुरू होता. मी ते ऐकत होते. एक बाई खूप छान बोलल्या, दळण दळा जाड दळा, बारीक दळा पण दळा. तर असा काहीतरी गेम सुरू होता आणि त्यातल्या सगळ्याजणी अव्वल नाही ठरल्या. त्यातली एक जण अव्वल ठरली. तिच्याकडे ती स्किल आहे. कच्च्या पापड पक्का पापड म्हणतो आपण लागोपाठ, तेव्हा किती वेळा टाळूला जीभ चिटकते आणि चुकीचं बोलतो आपण, पण त्या व्यक्तीकडे ती स्किल होती, त्याने ती केली. तुमच्याकडे एक हिडन टॅलेंट असतं, ते जोपासलं पाहिजे. जगणं सुंदर करते कला. ते काहीही असू शकतं, काहीही असू शकतं. आणि मला तसं बोलता येत नाही म्हणून मी खितपत बसायचं का, मी खचायचं का, माझं मन मला खात बसेल का? नाही. खुशीकडे रांगोळी आहे, त्या अँकरिंग खूप छान करत होत्या. ही दिदी करत होती अँकरिंग. मंजुश्रीताईंकडे संघटन कौशल्य चांगलं आहे. हे किती छान आहे. आणि दादा बोलायला लागले आणि दादांच्या एकच शब्द सगळे गब्बार झाले एकदम. दादांनी माईक घेतला आणि ते स्किल आहे त्यांच्याकडे, कमांड आहे ना ती गोष्ट. बोलतात ते वजनदार,
कारण आतापर्यंत त्याच्या आयुष्यात त्याप्रमाणे ते जगले, त्याप्रमाणे काम केलं. हे ज्याचं त्याचं स्किल आहे. आपल्यातलं हिडन टॅलेंट स्वीकारा. आपल्याकडे जे असेल ना तेच आपण इतरांना देतो. एक गोष्ट सांगते छोटीशी. 2 बायांची घरं आहेत शेजारी, 2 घरं आहेत. त्यातल्या एका स्वयंपाक खोलीत ती बाई सकाळच्या 10च्या ठोक्याला पोळ्या लाटत असते रोज. तिचा ती स्वयंपाकाची वेळ. ऐकताय ना? तिची ती स्वयंपाकाची वेळ आणि शेजारच्या बाईची कपडे धुवून वाळत घालण्याची वेळ. 10 वाजता ही जेव्हा पोळ्या लाटते तेव्हा जेवण वाढून घ्यायला तिचा नवरा स्वयंपाक खोलीत येतो आणि ती नवऱ्याला म्हणते, पाहिलं का काय घाणेरडी बाई आहे, अजिबात जोर लागत नाही कपड्यांना, कपडे सगळे कळकटलेले तसेच, काय धुते काय माहित, सकाळपासून बसते तासभर आणि ते कपडे तसेच वाळत घालते कळकटलेले. पाक 1 2 3 4 8 दिवस तेच, 8 दिवस तेच. आणि 10व्या दिवशी नवरा येतो पुन्हा त्याच वेळेला जेवण वाढून घ्यायला आणि ती काय म्हणते नवऱ्याला, सुधरली म्हणे बया. ऐकता का? बया सुधरली म्हणे, आज चांगले कपडे धुतले, एकदम पांढरे शुभ्र दिसत आहेत. नवरा म्हणे, ऐकतेस का जरा माझं, ती रोज कपडे असेच धुत होती, मी आपल्या खिडकीची काच आज पुसून काढली. आणखी एक, आपल्याकडे जे असतं तेच आपण इतरांना देतो. 2 शेजारणी आहेत. एकीकडे मस्त फळं फुलं येतात, दुसरीकडे पण फळं फुलं येतात अंगणात. पण ही शेजारची कचरा लोटून देते इकडे रोज. सकाळी उठून एकच काम, कचरा लोटून देते रोज. रोज कचरा लोटते. ही मुकाटे तो कचरा जाळून टाकते, त्याची विल्हेवाट लावते. रोज तेच महिनाभराने इकडे खूप छान फुलं फळं येतात. ती काय करते, एक टोपली घेते इकडची बाई आणि त्या टोपलीमध्ये फळं फुलं सगळे तिला भेट देते. नवरा म्हणतोय, काय ग, ती रोज कचरा लोटते आणि तू फळं फुलं दिलेस. ती म्हणते, ज्याच्याकडे जे आहे त्याने ते द्यावं. तिच्या डोक्यात कचराच होता, ती कचराच देत होती. माझ्याकडे स्वच्छ विचार आहे, ताजी तवानी फळं फुलं आहेत, मी तिला दिली. ज्याच्याकडे जे असतं ते तो देतो. आणि या गोष्टीवर पण लक्ष ठेवा, कर्मा इज बॅक. कर्मा इज बॅक. आपण जे पेरतो तेच उगवतं. तुम्ही काटे पेरले आणि तुमच्या वाटेत फुलं येतील असं होत नाही. आपण जे दुसऱ्यांना देतो तेच आपल्याला मिळतं. कारण आदर, प्रेम आणि आनंद याची गिव्ह अँड टेक पॉलिसी असते. गिव्ह अँड टेक. तुम्ही जे द्याल तेच आपल्याला मिळतं. श्वेता खूप छान म्हणाली, स्पर्धा करा, स्वतःशीच करा. इतरांशी केली तर ती काही कामाची नाही. मी आज आहे त्याच्या पुढे मला कसं जाता येईल हा विचार आपण केला पाहिजे. बरोबर आहे? तुमचा कोणी दुस्वास करत असेल, द्वेष करत असेल, रागराग करत असेल, कोणी जळत असेल तुमच्यावर, वाईट बोलत असेल आणि तुम्ही योग्य ट्रॅकवर आहे, तुम्हाला माहिती आहे, अरे मी तर कुणाला काही बोलत नाही तरी पण लोक का असं वागतात माझ्याशी, अजिबात काळजी करू नका. यू ही दुश्मन नहीं बन जाते हमारे, बहुत अच्छे काम करने पड़ते हैं. आप बहुत अच्छे काम करते हो तब बेशुमार दुश्मन पैदा हो जाते हैं. आणि तुमचे विरोधक असतील त्या गोष्टीवर विश्वास ठेवा, तुम्ही काहीतरी चांगलं करता आहात. मला शाहरुख खानचं एक वाक्य आहे, ते रील बघितली होती. तुम्ही रील साठी कशासाठी असता सोशल प्लॅटफॉर्मवर मला माहित नाही. मी खूप मोटिवेशनल स्पीकर ऐकते. मी गेली 10 वर्ष टीव्हीच बघत नाहीये, कारण मला कळालं टीव्हीवर बघण्यासारखं ऐकण्यासारखं काहीच राहिलं नाहीये. मी युट्यूब कंटिन्यू ऐकते माझी कामं करत असताना. काल कोणती घटना घडली, खूप मोठा घोटाळा उघडकीस आला. कोणता? तुम्ही अपडेट आहात का बघते मी जरा. काल एक खूप मोठा घोटाळा उघडकीस, त्याच्यावर बोलणार नाहीये मी, फक्त तुम्ही अपडेट आहेत की नाही. SBI पर्यंत आल्या. पुढे या थोडं. इलेक्ट्रोल बॉन्ड. आता ज्यांना माहिती आहे टेक मध्ये माहित नाही त्यांनी जाऊन रवीश कुमार ऐका, किंवा सोहित मिश्रा ऐका, किंवा राजू परुळेकर ऐका, किंवा संग्राम पाटील ऐका, किंवा निखिल वागळे ऐका. मी या सगळ्यांना ऐकते. अरफा खानम शेरवानी, द वायर, ही सगळी मंडळी मी ऐकत असते. याच्यामुळे मला शहाणपण येतं. मी परफेक्ट नाही, मला माहिती आहे. मी टीव्ही बघणं सोडून दिलंय. माझ्या नवऱ्याची बायको मसाला नाही कुटत, मी कुटते माझ्या नवऱ्याची बायको. म्हटले काय प्रकार आहे बाई. आणि जर माझ्या बायकोचा नवरा अशी सिरियल आली तर येणारच नाही. इथली पितृसत्ताक पद्धती इतकी घट्ट आणि भयंकर आहे, असं प्रकारे उच्चारणं पण त्यांना सहन नाही. असं काही होऊ नये, असं काही येणार नाही. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, तुम्हाला सांगू का मैत्रिणींनो, दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, पितृसत्ताक
पद्धतीचं जास्तीत जास्त भक्कमपणे वाहन कोणी केलं असेल ना, ते बायांनी केले. आणि आपण गळे काढतो, पुरुष असे पुरुष तसे, आमच्यावर अत्याचार. पुरुष वाईट नाही आहेत. स्त्री कल्याणाची सगळी कामं पहिल्यांदा स्त्री समाजसुधारकांनी, पुरुष समाजसुधारकांनी केली आहे. लक्षात घ्या, महिला कल्याणाची सगळी कामं पुरुष समाजसुधारकांनी केलेली आहे, हे विसरून आपल्याला चालणार नाही. आपला जो संघर्ष असतो ना, तो वृत्ती विरोधात असतो. पितृसत्ताक पद्धती, पुरुष सत्ताक पद्धती. घरात बघा, घरात बाईनं कसं वागावं आणि पुरुषांनी कसं वागावं हे सांगणारी बाईच असते घरातली. तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही असाल, तुमच्या घरातली म्हातारी बाई असेल. आपण यात्रेत आणि जत्रेत जातो. इथे कोणती जत्रा भरते मोठी? रामनवमीची. ओके, लहान मुलं नेतात सगळे बरोबर. मुलीला काय घेऊन देता? खरं खरं बोलायचं, आता अजिबात खोटं बोलायचं नाही. मुलींना काय काय घेऊन देता? बांगड्या, चाप, गळ्यातलं, बावली, अजून बोळकी, भातुकली. मुलांना काय घेऊन देता रे? तुम्हाला नाही वाटत का आपण काही चुकीचं करतो? ट्रॅक्टर, आयशर, जम्बो आयशर, मोबाईल फोन वगैरे वगैरे. म्हणजे आपण तिच्या नकळत्या वयात तिच्यावर बिंबवतो, तू मुलगी आहेस, तू मुलगी आहेस, तू मुलगी आहे, ट्रॅक्टर घ्यायचं नाही, तू याचं शिकायचं, तू याचं शिकायचं, तू मुलगी आहेस. मुलाला बावली घेऊन दिलेला माझ्या ऐकिवात नाही. करा ना क्रांती कोणीतरी. मुलाला बावली घेऊन दिल्याचा माझ्या ऐकिवात नाही. आपण सातत्याने सांगतो, तू मुलगा आहेस, मुलगा आहेस, काय रडतो मुळू मुळू. मी तर म्हणते, या पितृसत्ताक पद्धतीने बायांवर जेवढा अन्याय केला आहे तसाच अन्याय पुरुषांवर पण केला आहे. त्यांना मुक्तपणे रडू सुद्धा देत नाही पितृसत्ताक पद्धती. का? मी रडलो तर लगेच म्हणतील तू बापी आहे, रडतोच बाई सारखं मुळू मुळू. म्हणजे रडते ती बाई, ही कन्सेप्टच पक्की करून टाकली. किती चुकीचं आहे. रडते ती बाई अशी कन्सेप्ट. लढते ती पण बाई, जिंकते ती पण बाई, हे लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला. आणि काय नाही हो, स्त्री पुरुष समानता असली पाहिजे याच्यासाठी आपण लढतो आहोत. बाईनं पण अजूनही स्त्री पुरुष समता आली नाही असं म्हणतात. बाईनं सगळी क्षेत्र व्यापली, जिथं जिथं पुरुष पाय रोवून उभा होता, पण अजून पुरुष पूर्ण स्वयंपाक शिकला नाहीये, म्हणून अजून स्त्री पुरुष समानता आली. करू देत, हे सगळ्यांना लागतं. ही पोट भरण्याची बाब आहे. कोरोनात मुलं अडकून पडली होती, तेव्हा त्यांना आयांच्या आठवणी येत होत्या. 2 मिनिट में मॅगी किती दिवस खाणार आहे? मॅगी खाऊन किती दिवस पोट भरणार आहे? सगळ्यांना जगण्यासाठी आवश्यक गोष्टी आल्या पाहिजे. स्त्रिया त्या शिकल्या, पुरुष अजून शिकले नाही. आणि आपण पण हे लाड बंद केले पाहिजे. जेवण वाढून द्यायलाही आईच. आमच्या यांना गरम गरम पोळी लागते बाई. किती वाजले? बऱ्याच बायकांची जीवाची घालमेल होत असेल, बाई यांची जेवणाची वेळ आहे, मला गेलं पाहिजे. तुमच्या जेवणाची वेळ नाही लक्षात राहत का ग कधी कुणाच्या? तुमच्या घरात जेव्हा कुणाचा वाढदिवस असतो, तुमच्या घरात जेव्हा कुणाचा वाढदिवस असतो, तेव्हा तुमची मुलं म्हणतात, आई माझा आज वाढदिवस आहे, मला ही डिश खूप आवडते, तू खूप छान बनवते, बनव ना. आई आज दीदीचा वाढदिवस आहे, दीदी म्हणते आई तू हे खूप छान बनवते, तुझ्या हाताला खूप चव आहे, मला बनव ना, मला खायचंय. आई आज बाबांचा वाढदिवस आहे, बाबांना हा पदार्थ खूप आवडतो, तू खूप छान बनवते, बनव ना. आई आज तुझा वाढदिवस आहे, हे तुला खूप आवडतं, तू बनव ना. घडतं का असं? तिच्याच वाढदिवसाला ती सगळं आवडत बसते. ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या मी, फार मोठ्या गोष्टी सांगितलेल्या नाहीये. आपण विचार करणं, स्वतः डोकावणं विसरून गेलेलो आहोत. तुम्ही स्वतःसाठी कधी जगणार आहात? स्वतःची स्पेस शोधायची, अवकाश शोधायचा. लक्षात घ्या. बऱ्याच गोष्टी आहेत. मला वाटतं मी आता शेवटाकडे यावं. तर आपल्याला लहानपणापासून हा शाहरुख खानचं ते रील सांगायचं विसरून गेला. आणि काय आठवण द्यायची नाही, हे असं गेले तर माझ्या बरोबर आणखी पुढे. शाहरुख म्हणतो, म्हणजे लोक जेव्हा मागे खेचतात आपल्याला, वाईट बोलतात, त्यांचा हेतूच असतो की याने थांबावं, याची प्रगती थांबावी. आणि मग ते काय करतात, आपण थांबत नसलो ना, ते आपल्याबद्दल भय, आपल्या मनात भय निर्माण करतात. आणि हे फार परंपरा फार मोठी आहे. आपल्याला मनात भय निर्माण करतात, अमुक गोष्ट करू नको, अमुक होईल. मग भ्रम निर्माण करतात. भयाने पण तुम्ही मागे आले नाही तर भ्रम निर्माण करतात. भ्रम म्हणजे अफवा पसरवतात तुमच्याविषयी, अफवा. आणि भारतात अफवांचं पीक खूप मोठ्या प्रमाणात येतं. भय, भ्रम याच्याने पण तुम्ही मागे हटला नाही, मग तुमचं चारित्र्य हनन करतात. त्यांना वाटतं चारित्र्य हनन केल्यावर मागे शिंतोडे उडवले, अजिबात नाही. तुम्ही योग्य ट्रॅकवर असेल ना तर पाय घट्ट रोवून उभं राहायचं, अजिबात मागे हटायचं नाही. तुम्ही मागे हटलात की ते जिंकतात, लक्षात ठेवा. त्यांना जिंकू द्यायचं नाहीये, म्हणून आपल्या ट्रॅकवर आपण अढळ राहायचं. शाहरुख खानला एका मुलाखतीत त्या मुलाखतकाराने विचारलं, भाई आप इतने बड़े हो, बड़े स्टार हो,
आपकी ट्रोलिंग होती है, आपकी कुछ फिल्म आए या आपका कोई सेंटेंस आ जाए बाहर, आपके बिहेवियर के अनेक मतलब लगाए जाते हैं, तो तुम्ही चिडत नाही त्यांच्यावर, तुम्हाला राग नाही, तुम्ही उत्तर देत नाही. शाहरुख खान जे म्हटलं ना ते खूप महत्वाचं आणि खूप चांगलं आहे, ते लक्षात घ्या. शाहरुख म्हणतो बेसिकली इन लोगों के बारे में मैं बुरा नहीं सोचता, इन लोगों के बारे में अच्छा नहीं सोचता, बल्कि मैं इन लोगों के बारे में सोचता ही नहीं इमरान, बल्कि मैं इन लोगों के बारे में सोचता ही नहीं, क्योंकि मुझे सोचने के लिए बहुत चीजें हैं. मैं अपना वक्त जाया क्यों करूं इन बातों में, फालतू लोगों के बारे में सोचकर. लक्षात घ्या, आपल्या डोक्यात ती माझ्याविषयी असं बोलली बाई, प्रगतीविषयी बोला ग, ती मला कसं बोलली बाई, तिने माझ्याकडे असंच पाहिलं बाई, सगळ्या बोलल्या, ती माझ्याशी बोललीच नाही बाई, ती माझ्याकडे पाठ करून उभी होती बाई. हे किती दिवस ग, 75 वर्ष झाले स्वातंत्र्य मिळवून, किती दिवस हे लावणार. नवीन गोष्टी मी तर म्हणते अशा लोकांशी बोला जे एकमेकांचं गॉसिपिंग करत असेल, त्या लोकांशी बोलू नका. नवीन गोष्टींवर जे बोलतात, चर्चा करतात, मी आज काय वाचलं, नवीन काय वाचलं, मी कोणती कृती केली, मी कोणतं पुस्तक बघितलं, हे जे बोलत असतील त्यांच्याशी बोला. तिची साडी लय भारी, तिची साडी लय भारी, तिचं गळ्यातलं लय भारी, बाई आयुष्य गेलं ग यार. नवीन काय करणार आहेस, ते भारी घेण्यासाठी, ती साडी किंवा ते गळ्यातलं घेण्यासाठी तिने काय श्रम केलं त्याच्याविषयी बोल, त्याच्याविषयी बोला मार. खरी गोष्ट आहे की नाही, या गोष्टींवर आपण बोललो पाहिजे. हा मुरगुटे साहेब, मी विसरून गेले, इम्रानचा उल्लेख करायचा विसरून गेले. मी घरातून निघाले तेव्हापासून त्याचा तो संपर्कात आहे. मी काय करते, कुठवर आले, त्याची सगळी काळजी त्यांनी घेतलेली आहे. जी जी चांगली माणसं भेटली ना त्यांची नावं घेत पुढे जावं असं मला वाटतं, कारण मी परत वळून आले तर कोणीतरी ओळख तर देईल मला परत काही वर्षांनी, महिन्यांनी आले तर. ठीक आहे, ह्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या. यातल्या बऱ्याच गोष्टी तुम्ही करत असाल, ज्या करत नसाल त्याची सुरुवात करूया. आणि जाता जाता एक कविता तुमच्या पुढ्यात ठेवते, हिंदी कविता आहे, आणि जर वाटलं तुम्हाला मराठी कविता माझी ऐकायची तर मग त्यानंतर मराठी कविता म्हणेन. अर्थात आता माझं नरड झालंय, नरड. मी जेव्हा आले होते तेव्हा गळा होता, गळा. आणि मग आपण तासभर जेव्हा बोलतो एवढं ओरडून ओरडून, आता तुमच्या प्रचार सभेत कशी भाषणं होतात आणि कसे कसे जाम होतात तुम्हाला चांगला अनुभव आहे. तासभर बोलून जेव्हा माझा गळा जाम होतो तेव्हा तो गळा नाही राहत, त्याचं नरड होतं. नरड्यातून आवाज येईल की नाही चांगला, मला जरा शंका. एक कविता मी वाचणार आहे आणि वाटलं तर गाईन नंतर एक कविता. कविता माझी नाहीये, आवडली म्हणून तुमच्या पुढे ठेवते, कदाचित तुम्हाला त्या पुढच्या वाटचालीसाठी उपयुक्त ठरेल. तू अपनी खूबियां ढूंढ, तू अपनी खूबियां ढूंढ, खामियां निकालने के लिए लोग है ना. तू अपनी खूबियां ढूंढ, खामियां निकालने के लिए लोग है ना. अगर रखना है कदम तो आगे रख, पीछे खींचने के लिए लोग है ना. सपने देख रहे तो ऊंचे देख, नीचा दिखाने के लिए लोग है ना. तू अपने अंदर जुनून की चिंगारी भरता, तू अपने अंदर जुनून की चिंगारी भड़का, जलने के लिए लोग हैं ना. प्यार करना है तो खुद से कर, स्वतःवर प्रेम करा बायांनो. कुणीतरी मला छान म्हणेल तू सुंदर दिसते याची वाट बघू नका. ती करीना कपूर म्हणते जब भी मेट मध्ये, मैं खुद की फेवरेट हूँ. तुम्ही पण तुमच्यावर प्रेम करा, खुद की फेवरेट असा तुम्ही. प्यार करना है तो खुद से कर, नफरत करने के लिए लोग हैं ना. तू अपनी अलग पहचान बना, तू अपनी अलग पहचान बना, भीड़ में चलने के लिए लोग है ना. शेवटची ओळी, तू कुछ करके दिखा दुनिया को. जिथल्या स्टेजवरच्या बायकांनी केलंय त्यासाठी त्यांचे सत्कार केले. तू कुछ करके दिखा दुनिया को, तालियां बजाने के लिए लोग है ना. त्यानंतर माझी एक कविता सादर करते जी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मी सादर केली होती. माझ्या सगळ्या स्त्रीवादावरच्या, स्त्री जाणीवेच्या कविता असतात. ही स्त्रीवादावरचीच कविता आहे. किती लढते किती झुरते, ही सगळी पुस्तकं तुम्हाला तिथे पाहायला मिळतील, आहेत तिथे पुस्तकं. किती लढते किती झुरते, किती लढते किती झुरते, तरी पुरते इथे आहे. किती
किती वादळ परतवली तुफान झेलली आहे, किती वादळ परतवली तुफान झेलली आहे, जिव्हाळ्याच्या शब्दांनी, जिव्हाळ्याच्या शब्दांनी माणूस जोडते आहे, किती लढते किती झुरते तरी पुरते इथे आहे, सुखाने नांदते इथे, सुखाने नांदते इथे, दुखाशी भांडते आहे. सगळ्यांचीच गाणी. सुखाने नांदते इथे, दुखाशी भांडते आहे, गुजमी काळजाचे या जगाला सांगते आहे, उद्याचे स्वप्न माझ्या या डोळ्यात रे आहे, उद्याचे स्वप्न माझ्या या डोळ्यात रे आहे, हरवणी नियतीला मी, हरवणी नियतीला मी आताशा जिंकते आहे, किती लढते किती झुरते तरी पुरते इथे आहे. शेवटचं कडवं मला खूप आवडतं. इथे 2 प्रतिमा ठेवल्या आहेत, मला खूप बरं वाटलं. आपण साऊमाईच्या लेकी आहोत, जिजाऊच्या नाती आहोत. आपण कसं असलं पाहिजे. रमा साऊ जिजाऊची मी लेकरी आहे, रमा साऊ जिजाऊची मी लेकरी आहे, माझी लेखणी कविता पुरती लेकरी आहे, भीती आता कसली ना, भीती आता कसली ना, कुठले शल्यही नाही, माझे संविधानच रे, माझे संविधानच रे, माझ्या जगण्याची ग्वाही, मुक्त जगण्याची ग्वाही, माझ्या जगण्याची ग्वाही. आपण संविधानवादी असलं पाहिजे आणि संविधानवादीच असलं पाहिजे. आपण भारतीय नागरिक आहोत. जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत आपल्याला सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य आहे. व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून हे विसरायला नको आपण. सिर्फ हंगामा खडा करना ही मेरा मकसद नहीं. दुष्यंत कुमारांच्या ओळींनी समारोप करते. सिर्फ हंगामा खड़ा करना ही मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश ये है कि सूरत बदलनी चाहिए. आग तेरे सीने में ना सही, मेरे सीने में सही हो कहीं भी, मगर आग जलनी चाहिए, ये सूरत बदलनी चाहिए, ये सूरत बदलनी चाहिए. धन्यवाद. यानंतर माझी पुस्तकं सवलतीच्या दरात त्या टेबलवर, स्टॉलवर उपलब्ध आहेत. धन्यवाद. धन्यवाद ताई. अतिशय प्रेरणादायी व सुंदर कथन तुम्ही आताच्या आलेल्या सर्व भगिनींना, माता भगिनींना व तरुण पिढींना तुम्ही सादर केलेले आहेत. व तुमच्या बोललेल्या कवितातून आम्ही खूप छान संदेश घेतो की बाईंनी स्वतःसाठी जगलं पाहिजे, स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. संसारात व जॉबच्या भानगडीत बाईचं स्वतःकडे लक्ष राहत नाही, पण तरीही तिने एकदा स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर आजच्या आपल्या सत्कार मूर्ती कला क्षेत्रातील हर्षदा भावसार यांनी आपले मनोगत थोडक्यात व्यक्त करावे.